अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। येत्या 26 मेला म्हणजे रविवारी या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील संकट चतुर्थी। या संकट चतुर्थीला एकदंत चतुर्थी या नावाने ओळखली जाते। चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते। आपल्या हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य देवता मानले जाते। संकट चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा येते। एक म्हणजे शुक्ल पक्षात, दुसरी म्हणजे कृष्ण पक्षात। शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकट चतुर्थी असं म्हटलं जातं। आणि रविवारी जी चतुर्थी आलेली आहे त्या चतुर्थीला एकदंत संकट चतुर्थी असं म्हटलं जातं। बघा, या दिवशी उपवास केल्याने अनेक अडचणी दूर होतात। तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने आर्थिक संकटापासून व्यक्तीला मुक्ती मिळते। त्याचबरोबर या दिवशी आपण जे काही काम करतो त्या कामांमध्ये आपल्याला शुभ परिणाम देखील पाहायला मिळत असतात। वैशाख महिन्यामध्ये येणाऱ्या या एकदंत संकट चतुर्थीचे महत्त्व हे सांगितले जाते। धार्मिक शास्त्रामध्ये श्री गणेशाला प्रथम पूजनीय मानलं जातं। श्री गणेशाची आराधना केल्याने कोणत्याही कार्यात आपल्याला अडथळे येत नाहीत। संकट चतुर्थीचे व्रत करून गणेशाची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होते। श्री गणेशाच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात। आयुष्यात अनेक अडचणींवर मात करता येते। श्री गणेशाच्या आशीर्वादाने कामात यश मिळते। एकदंत संकट चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील समृद्धी प्राप्त होते आणि म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांच्या उपासनेसोबतच काही उपाय देखील केले जातात। खास करून या दिवशी आपल्याला मुलांसाठी उपाय करायचे आहेत, कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत, ज्ञान देणारे देवता आहेत। यामुळे आपल्याला मुलांसाठी या दिवशी जास्तीत जास्त उपाय केले जातात आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक उपाय सांगणार आहे। आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी गणपतीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्याने मुलांवर कधीच वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत। मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील आणि मुलांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्हाला मोठ्या मुलांसाठी करायचा आहे। शाळेत जाणारी मुलं, शिक्षण घेत आहेत त्या मुलांसाठी तुम्हाला करायचा आहे। खूप लहान मुलांसाठी करायचं नाही। मोठी मुले असतील तर त्यांनी केला तरी चालेल किंवा आई वडिलांनी केला तरीही चालेल। हा उपाय मुलांच्या आयुष्यातील दोष अडचणी दूर करण्यासाठी आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय जर आपण मुलांसाठी केला तर मुलांच्या सर्व समस्या या दूर होतात। तुम्ही हा उपाय संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक नारळ। तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे। या नारळामध्ये पाणी असायला हवं असं एक नवीन नारळ आणायचं आहे। घरात पहिले पूजेला तुम्ही वापरलेलं नारळ नसावं, तुम्हाला दुकानातून नवीन नारळ आणायचं आहे। यानंतर हे नारळ तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायचं आहे। कापड सुद्धा तुम्ही नवीन घ्या। या कापडामध्ये तुम्हाला हे नारळ बांधायचं आहे आणि या कापडामध्ये बांधल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तुम्हाला तुमच्या मुलांना सोबत घेऊन जायचं आहे किंवा मुलं जर मोठे असेल तर मग त्यांच्याजवळ हे नारळ दिलं तरी चालते, पण मुलं थोडेसे छोटे असले तर तुम्हाला सोबत जायचं आहे। गणपतीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर काय करायचं आहे, हे नारळ तुम्हाला मुलांवरून 3 वेळा उतरून घ्यायचं आहे किंवा मुलं मोठी असेल तर मुलांनी स्वतः आपलं उतरून घेतलं तरीही चालते। घड्याळीचा काटा कसा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला हे नारळ काय करायचं आहे, 3 वेळा मुलांवरून उतरवायचं आहे। उतरल्याच्या नंतर काय करायचं आहे, हे नारळ तिथे गणपतीच्या चरणाजवळ तुम्हाला अर्पण करायचं आहे। पण ते कापड सोबत राहू द्यायचं आहे। कापडामध्ये बांधलेलं नारळ आहे ना तर ते तुम्हाला काढायचं नाहीये, नाहीतर तुम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर ते नारळ कापडामधून काढसाल आणि तुम्ही वाळसाल, तसं नाही करायचं आहे। ते आपण जे बांधलेलं आहे ना कापडामध्ये
त्याच्यासहितच तुम्हाला मुलांवरून 3 वेळा हे नारळ उतरून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला हे नारळ अर्पण करायचं आहे। जे काही तुमच्या मुलांच्या समस्या आहेत, तुम्ही ज्या काही कारणामुळे हा उपाय करत आहात, ते उपाय तुम्हाला गणपती बाप्पांना ती तुमची समस्या सांगायची आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण हो असं तुम्हाला प्रार्थना गणपती बाप्पांजवळ करायची आहे आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय अत्यंत शुभ आणि फलदायी आहे, त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून संकट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। काही तिथींना असे आपण विशेष उपाय केले तर ते आपले उपाय खूप उपायदार ठरतात, त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि तुम्हाला मुलं जर मोठी असेल तर मुलांनाच तुम्ही पाठवा, मग तुम्ही नाही गेलं तरी चालते। या मुलं छोटे असेल तर तुम्हाला सोबत जायचं आहे आणि तुम्हाला मुलांवरून 3 वेळा नारळ उतरून घ्यायचं आहे आणि तिथे अर्पण करायचं आहे। आणि मुलं मोठी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, घरी किंवा गणपतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला जसं तुमच्यानी होईल तसं तुम्हाला काय करायचं आहे, एक वेळेस तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। मुलं जर छोटी असेल तर तुम्ही वाचा, मुलं जर वाचायसारखी मोठी असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला हे वाचन करून घ्यायचं आहे। एक वेळेस तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं तुम्हाला मुलांकडून वाचन करून घ्यायचं आहे। आणि तुमचे मुलं जर दररोज वाचत असतील तर हे पठण करत असतील गणपती अथर्वशीर्ष, तर तुम्हाला दररोज मुलांकडून एक वेळेस तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून द्यायचं आहे। कारण अभ्यासामध्ये चिडचिडपणा कमी होतो, अभ्यासामध्ये मन लागत असते, यासाठी तुम्हाला दररोज तुम्हाला मुलांकडून एक वेळेस गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून घ्यायचं आहे। मुलं मोठी असेल तर तुम्हाला दररोज करायचं आहे। बघा तुमच्या मुलांमध्ये किती फरक जाणवायला लागतो। कधी कधी मुलं शाळेतून येतात तरी पण त्यांना काही शिकवलेलं त्यांना लक्षात राहत नाही, विसरल्या जाते, त्यांना चिडचिडपणा जास्त वाढत असतो अभ्यास म्हणलं की। त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता, पण दररोज न चुकता एक वेळेस गणपती अथर्वशीर्षाचं तुम्ही वाचन करून तुमच्या मुलांकडून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही पण वाचलं तरीही चालेल। श्री स्वामी समर्थ।